नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत प्रधानमंत्री आवास योजना 2.0 बद्दल। या योजनेचा उद्देश 2024 ते 2025 पर्यंत सर्वांसाठी घरे देणार आहे। ही योजना सरकारने सुरू करण्यामागे सुधारित गृहनिर्माण योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये अधिक लोकांना घरे मिळतील आणि प्रक्रिया अधिक सुलभ होईल। आर्थिक दुर्बल घटक, कमी मध्यम उत्पन्न गट यांना परवडणाऱ्या दरामध्ये ही घरे उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील लोकांना लाभ मिळेल। सरकार घर बांधण्यासाठी आर्थिक मदत व व्याजदर म्हणजे सबसिडी देण्यात येत आहेत। महिलांसाठी, दिव्यांग व्यक्तींसाठी आणि मागासवर्गीयांसाठी विशेष सवलतीही देत आहेत। यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न 9 लाख रुपयेपर्यंत असले तरी चालेल, तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला 2.5 ते 3 लाखांपर्यंत रक्कम तुमच्या थेट खात्यामध्ये जमा होते। यामध्ये सर्वजण अर्ज करू शकतात। अर्ज कसा करायचा ते आता आपण पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला ब्राउझरवर यायचं। ब्राउझरवर आल्यानंतर इथं तुम्हाला सर्च इंजिन बार मध्ये तुम्हाला PMAYU असं टाइप करायचं आणि सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर प्रथम क्रमांकाची वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल। यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला दिसेल। आता इथं मित्रांनो ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत। 1 करोड लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्यासाठी आवेदन म्हणजेच ऑनलाईन फॉर्म सुटलेले आहेत। अशा प्रकारची प्रधानमंत्री 2.0 आवास योजना शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही विभागासाठी ऑनलाईन फॉर्म सुटलेले आहेत। तर आता नेमका अर्ज कसा करायचा ते आता आपण पाहूया। तर ह्या वेबसाईटवर आल्यानंतर अशा पद्धतीने या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला दिसेल। तर इथं वरती अप्लाय फॉर PMAYU 2.0 या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल। मित्रांनो, अशा पद्धतीनं हे पेज ओपन झाल्यानंतर इथं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथं तुम्हाला अशा पद्धतीनं खाली यायचंय। खाली आल्यानंतर इथं ऑनलाईन ऍप्लिकेशन ओपन अशा पद्धतीचं तुम्हाला दिसेल। ही पूर्ण स्क्रीन तुम्हाला दिसेल। इथं जो काही स्क्रीन आहे किंवा बारकोड आहे किंवा तो काही स्कॅनर असेल, तो स्कॅनरच्या पुढं PMAY.U 2.0 असं म्हटलेलं आहे। ऑनलाईन ऍप्लिकेशन ओपन खाली आल्यानंतर दिसेल। यावर तुम्ही क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर परत एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल। आता हे पेज ओपन झाल्यानंतर इथं तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो, की प्रधानमंत्री आवास योजना शहरीसाठी 2.0 मध्ये तुम्हाला 4 प्रकारच्या योजनेचा किंवा 4 प्रकारची जे काही नवीन योजना आहेत त्या योजनेची इथं माहिती दिलेली आहे। कारण फॉर्म भरताना तुम्हाला या 4 पैकी कोणताही एक पर्याय तुम्ही वापरायचा आणि फॉर्म सबमिट करायचा आहे। त्यामध्ये पहिला पर्याय जो आहे तो म्हणजे लाभार्थी नेतृत्वाखालील बांधकाम। आता या योजनेचा काय की 3 लाखांपर्यंत जर तुमचं घरातलं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्हाला 2.5 लाखांपर्यंत मदत केली जाते। म्हणजे हे पहिल्या योजनेमध्ये, म्हणजे तुम्हाला जर तुमचं घर स्वतःचं बांधायचं असेल तर त्यावेळेस आणि तुमचं वार्षिक उत्पन्न किती पाहिजे, 3 लाखांपर्यंत पाहिजे, तर तुम्हाला 2.5 लाखांपर्यंतची मदत हे घर बांधण्यासाठी केली जाते। त्यानंतर भागीदारीत परवडणारी घरे। जर समजा तुमचं जे काही जमीन असेल किंवा खाजगी जमीन असेल 30 आणि 45 चौरस मीटर जर असेल आणि तुम्ही EW श्रेणीमध्ये पात्र लाभार्थ्यांमध्ये येत असेल तर तुम्हाला यासाठी 2.5 लाखांपर्यंत मदत दिली जाते। त्यानंतर परवडणारी भाडेपट्टी गृहनिर्माण हा तिसरा मुद्दा आहे मित्रांनो। यामध्ये म्हणले की व्हर्टिकल शहरी रहिवाशांसाठी परवडणारी स्वच्छ राहण्याची जागा सुनिश्चित करेल आणि त्यांना घरे घ्यायची नाहीत परंतु त्यांना अल्पकालीन आधारावर घरांची आवश्यकता आहे किंवा ज्यांना घर बांधण्याची किंवा खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नाही अशांसाठी ही परवडणारी भाडेपट्टी गृहनिर्माण देण्यात येणार आहेत। अनुक्रमे 3 लाख आणि 6 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांसाठी ही योजना आहे। त्याचबरोबर चौथं व्याज अनुदान योजना। या अंतर्गत जर समजा अनुक्रमे 3 लाख, 6 लाख आणि 9 लाखांपर्यंत ज्या व्यक्तींचं वार्षिक उत्पन्न आहे, त्याचबरोबर EWS, LIG, MIG या श्रेणीतील कुटुंब या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील। अशा पद्धतीनं तुम्हाला या 4 पैकी कोणती योजना हवी असेल ती योजना तुम्हाला फॉर्म भरताना निवडायची आहे। आता हे वाचून झाल्यानंतर खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर इथं नेक्स्ट किंवा पुढे जाण्यासाठी क्लिक करा
असं तुम्हाला म्हणेल, तर यावर तुम्ही काय करायचं, क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ही जर कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथं प्रोसीड या बटनावर तुम्ही क्लिक करायचं आहे. प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं प्रथम अशा पद्धतीनं हा फॉर्म ओपन झालेला दिसेल. प्रथम मित्रांनो तुम्हाला इथं तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. तुमचं जे काही राज्य असेल ते राज्य तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, प्रथम तुमचं वार्षिक उत्पन्न तुम्हाला टाकायचं आहे. मित्रांनो तुमचं जे काही वार्षिक उत्पन्न असेल ते तुम्ही इथं टाकू शकता. आता मित्रांनो आपण मगाशी बघितल्याप्रमाणे तुमचं जे काही वार्षिक उत्पन्न असेल ते वार्षिक उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. त्याचबरोबर मगाशी आपण बघितलेल्या ज्या काही 4 स्कीम होत्या त्या 4 स्कीम पैकी तुम्हाला इथली स्कीम तुम्हाला कोणती असेल, तुम्हाला जर घर बांधायचं असेल तर पहिली स्कीम, त्यानंतर दुसरी स्कीम तुम्हाला हवी असेल तर दुसरी स्कीम तुम्ही निवडू शकता. आपण पहिल्या स्कीम साठी म्हणजे घर बांधण्यासाठी आपल्याला पैसे हवे तर आपण पहिली स्कीम निवडत आहे. आता डू यू नो पुका हाऊस एनीवेअर इन इंडिया, तुमचं भारतामध्ये कुठे पक्क घर आहे का असं विचारलेलं आहे, तर तुम्ही इथं नो म्हणायचं आहे. त्याचबरोबर इथं हाऊसिंग सेटल स्टेट, तर इथंही तुम्हाला नो म्हणायचं आहे. आता इथं नो म्हणल्यानंतर पात्रता चेक करा असं तुम्हाला म्हणत आहे, तर तुमची पात्रता या ऑप्शन क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात असं त्यांनी ग्राह्य धरलेलं आहे आणि तुम्ही जी माहिती टाकलेली आहे त्या माहितीच्या आधारे या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात असं त्यांचं, त्यामुळे नवीन पेज ओपन झालेलं आहे. आता इथं तुम्ही ज्या व्यक्तीच्या नावावर अर्ज करणार त्या व्यक्तीचं आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्याचबरोबर आधारावर त्या व्यक्तीचं जसं नाव आहे तसं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. ते टाकून झाल्यानंतर खाली यायचंय. खाली तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल मित्रांनो तोच, त्याच्यावरच तुम्हाला तो ओटीपी प्राप्त होणार आहे आणि तोच ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा. त्यामुळे तुमच्या आधारला जर तुम्हाला मोबाईल नंबर कोणता लिंक आहे किंवा कोणता मोबाईल नंबर अटॅच आहे हे जर पाहायचं असेल तर स्क्रीनवर तुम्हाला हा व्हिडिओ देखील तुम्हाला पाहावा लागेल. या आपल्या चॅनलवर तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल, तो जो तुम्ही पहा आणि तुमच्या आधारला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे ते कळू शकतं. आता तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर आहे तो ओटीपी इथं प्राप्त झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल. आता मित्रांनो इथं सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे. इथं तुम्हाला माहिती भरत असताना तुमचं वैयक्तिक आधार कार्ड, पॅन कार्ड ही माहिती लागणार आहे. त्याचबरोबर तुमची फॅमिली डिटेल्स त्यांची देखील आधार कार्ड आणि बँक पासबुकची माहिती, त्यानंतर हाऊस होल्ड डिटेल्स, ऍड्रेस डिटेल्स आणि बँक डिटेल्स. त्यामुळे पासबुक लागणार आहे, तुमच्या घरातली सर्वांची आधार कार्ड, रेशन कार्ड आणि तुमची वैयक्तिक माहिती ही सर्व लागणार आहे. वैयक्तिक माहिती भरूया आपण. वैयक्तिक माहिती भरत असताना ज्या लाभार्थ्याच्या नावावर तुम्ही हा फॉर्म भरणार आहे त्याची माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. प्रथम इथं योजनेच्या पसंतीचा घटक तुम्हाला इथं दाखल, म्हणजे योजनेसंदर्भातला पहिला तुम्ही कोणत्या योजनेतून लाभ घेत आहे. पण सुरुवातीला जे 4 योजना बघितल्या त्या योजनेतून तुम्ही जो काही घटक निवडलेला त्या घटका संदर्भाची माहिती तुम्हाला इथं दिसेल. प्रथम तुमचं अर्जदाराचं नाव, त्यानंतर तुमचा आधार क्रमांक तुम्हाला दिसेल. आता मित्रांनो इथं पॅन कार्ड तुम्हाला टाकायचं, तर पॅन कार्ड इथं कंपल्सरी केलेलं नाही, तुमच्याकडे असेल किंवा नसेल तरी चालू शकतं. असेल तर तुम्ही इथं पॅन कार्ड नंबर टाकू शकता आणि नसलं तरी काही घाबरायची गरज नाही, पॅन कार्ड इथं कंपल्सरी केलेलं नाही. त्याचबरोबर जन्मतारीख तुम्हाला इथं तुमची निवडायची आहे. जी काही जन्मतारीख असेल ती जन्मतारीख कॅलेंडर तुम्हाला पडलेलं दिसेल, त्याच्यावर इथं वर्ष तुम्ही बदलू शकता आणि तुमचं वर्ष बदलायचं असेल तर इथं फेब्रुवारी 2025 यावर तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर किंवा इथं बाण जे दाखवलंय त्या बाणावर तुम्ही इथं मागं पुढे पाठीमागं जाऊ शकता आणि इथून तुम्ही तुमचा जो काही महिना असेल किंवा जी काही तारीख असेल ती तारीख तुम्ही निवडू शकता. अशा पद्धतीने जन्मतारीख तुम्ही निवडायची आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. खाल्यानंतर इथं तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्याचबरोबर इथं तुम्हाला मेल आयडी, मेल आयडी तुम्हाला इथं टाकायचा आहे. इथून तुमचं जे काही लिंक असेल ते लिंक तुम्हाला इथून निवडायचं आहे. त्याचबरोबर तुमची वैयक्तिक स्थिती तुम्हाला इथून निवडायची आहे. म्हणजे तुम्ही विवाहित आहात, अविवाहित आहात किंवा वेगळे आहात किंवा विदूर आहात, जी काही तुमची वैवाहिक स्थिती असेल तुम्ही इथून टाकायचं आहे.
त्याचबरोबर आधारानुसार तुमच्या वडिलांचं नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. आता इथं आधारानुसार वडिलांचं नाव जे काय असेल ते इथं श्री श्रीमती जे काय असेल, स्वर्गीय असेल तर स्वर्गीय, त्याचे वडिलांचं पूर्ण नाव टाकायचं आहे. त्याचबरोबर वडिलांचा आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्याचबरोबर आधारानुसार आईचं नाव तुम्हाला इथून श्री श्रीमती तुम्हाला जे काही निवडायचं ते निवडू शकता. त्याचबरोबर आईचं इथं संपूर्ण नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर आईचा आधार क्रमांक इथं पुढे तुम्हाला टाकायचा आहे. त्याचबरोबर रोजगाराची स्थिती निवडा असं तुम्हाला विचारलंय. तुम्ही रोजगार काय करता, पगारदार आहात, नियमित वेतन, कामगार, नोकरीला असेल तर नोकरीला, नोकरीला नसला तर नोकरीला नसलेला हा ऑप्शन तुम्ही निवडू शकता. जो काही सोयीस्कर ऑप्शन तुम्हाला वाटतो तो तुम्ही निवडायचा आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचा व्यवसाय तुम्हाला इथून निवडायचा. तुम्ही शिकवू विद्यार्थी असेल, कार्यगार असेल, परिचर असेल, लेखक असेल, जे काही तुम्ही व्यवसाय करत असेल तो व्यवसाय तुम्ही इथून निवडू शकता. इथं बरेचसे व्यवसाय तुम्हाला इथून दिले. शिक्षक व्यवसाय जरी तुम्ही निवडू शकता. त्याचबरोबर धर्म तुम्ही इथून निवडू शकता. धर्म तुमचा काय असेल, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बुद्ध, जो काय असेल तुम्ही निवडायचा. इथं तुमचा वर्ग निवडायचा. तुम्ही ओपन आहात, अनुसूचित जाती असाल, एसटी, ओबीसी ज्या काही गटामध्ये निवडत असाल, वर्गामध्ये निवडत असाल तो वर्ग तुम्ही इथून निवडायचा आहे. त्याचबरोबर तुमची शैक्षणिक पात्रता, इथून तुम्ही शिक्षण नाही घेतलं, मॅट्रिक पर्यंत घेतलं असेल, 12वी झाले असेल किंवा बॅचलर झाले किंवा मास्टर झाले किंवा डिग्री झाले असेल, जे काही तुमचं शिक्षण झाले तुम्ही इथून निवडायचं आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. आता इथं मित्रांनो व्यवस्थित बघा, तुम्ही पीएम स्वनिधी इमारत व बांधकाम कर्मचारी, अंगणवाडी सेविका, पीएम विश्वकर्मा अंतर्गत कारागीर, सफाई कर्मचारी, झोपडपट्टी चाळीतील रहिवासी, कायम पीएम स्वनिधी बांधकाम आणि श्रमिक अंगणवाडी कार्यकर्ता, पीएम विश्वकर्मा अंतर्गत कारागीर, सफाई कामगार कर्मचारी, पीएम विश्वकर्मा यांच्या लाभार्थ्यापैकी आहात का? आता जर तुम्ही इथं होय म्हणला तर तुम्ही या योजनेसाठी पात्र होत नाही, कारण तुम्हाला कोणत्याही एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही इथं नाही म्हणायचं आहे मित्रांनो. पण प्रामाणिकपणे तुमचं जे काही असेल ते तुम्ही निवडायचं आहे. जर तुम्ही यापैकी कोणत्याही योजनेसाठी पात्र असेल तर इथं होय म्हणायचं आहे आणि जर नसेल तर नाहीच म्हणायचं आहे. त्यानंतर ही सर्व माहिती सेव्ह आणि सुरू ठेवा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता सेव्ह केल्यानंतर नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल. आता इथं मित्रांनो तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती भरायची आहे. आता तुमच्याजवळ ही माहिती भरत असताना तुमच्याजवळ तुमच्या कुटुंबाचं रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. रेशन कार्ड तुमच्या जवळ घ्यायचंय. प्रथम रेशन कार्डवर ज्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्याची जन्मतारीख तुम्हाला इथून टाकायची. इथून निवडत असलेले हे बाण दिसतात, त्या बाणावर तुम्ही क्लिक करू शकता. मागे जायचं असेल तर मागे जाऊन तुम्हाला क्लिक करावं लागेल. म्हणजे इथं जन्मतारीख निवडून झाल्यानंतर इथं संबंध अर्जदाराशी, आता जो काही अर्जदार आहे तो अर्जदार म्हणजे नवरा आहे, पत्नी आहे, वडील आहे, सासरे आहेत, सासू आहेत, जे काही नातं असेल ते नातं तुम्हाला इथून निवडायचं आहे. त्याचबरोबर लिंग त्यांचं जे काही पुरुष असेल, महिला असेल ते काही तुम्ही निवडायचं आहे. त्यांचा आधार क्रमांक तुम्हाला इथं टाकायचा आहे. व्यवसाय, आता इथं जर अर्ज करणारा व्यक्ती असेल त्या व्यक्तीचं जर स्वतः असेल इथं दिला असेल तर तुम्ही स्वतः इथं निवडू शकता. इथं व्यक्तीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्याचबरोबर त्याचा व्यवसाय जो आहे तो व्यवसाय तिथून निवडायचा आहे आणि जोडा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर आता तुम्हाला तुमच्या आणि दुसऱ्या कुटुंबातील सदस्यांची माहिती जर जोडायची असेल तर जोडा या ऑप्शनवर क्लिक करायचं. जोडा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही त्याचं दुसरी रकाना तयार होतो आणि अशा पद्धतीने तुम्ही माहिती भरू शकता. कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह आणि सुरू ठेवा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता कुटुंबातील सदस्यांची माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला घरगुती तपशील इथं द्यायचा आहे. घरगुती तपशील देत असताना मित्रांनो प्रथम तुम्हाला घरगुती श्रेणी विचारली आहे. म्हणजे तुमच्या घराची श्रेणी कशी आहे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत किंवा LIG आहे, MIG आहे. तर आपण पहिल्यांदाच ऑप्शन निवडलेला आहे तोच ऑप्शन इथं दाखवलेला आहे मित्रांनो. दुसरं, कुटुंबातील भारताकडे कुठे पक्के घर आहे का? बघा इथे काय विचारलंय की कुटुंबाकडे भारतात कुठेही पक्के घर आहे का? आपण तर नाही म्हणलेलं आहे. सरासरी वार्षिक उत्पन्न आपले किती 2 लाखांपर्यंत आहे. त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला आता मित्रांनो इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्या उत्पन्नाच्या दाखल्याची साईज किती आहे तर 100 KB पर्यंत आहे मित्रांनो. त्यामुळे उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला तहसीलदाराने सत्याकृत केलेलाच प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे.
तोच या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा. फाईल निवडा या ऑप्शनवर क्लिक करून तो तुम्ही अपलोड करू शकता. त्याचबरोबर सध्याच्या गावात शहरात राहणारी वर्षांची संख्या, म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता, गावात राहत असेल किंवा शहरात राहत असेल, तर ते शहरात राहणारे किती वर्ष तुम्ही राहिला, 3 ते 4 5 वर्ष असेल, 5 ते 8 वर्ष असेल, 8 ते 10 वर्ष असेल, जो काही काळ असेल तो काळ तुम्ही तो निवडायचा आहे. घराची मालकी, आता घराची मालकी हे स्वतःचं घर आहे तुमचं, भाड्याचं घर आहे किंवा घरच नाही, यापैकी तुमचा जो काही तुम्हाला पर्याय योग्य वाटतो तो तुम्ही निवडू शकता. त्यानंतर ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल. इथं तुम्ही तुमच्या पत्त्याची माहिती भरायची. सध्याचा पत्ता तुम्हाला इथं लिहायचा आहे, जसं की घर, फ्लॅट क्रमांक, मकान, फ्लॅट क्रमांक तुम्हाला या रकान्यात लिहायचा आहे. त्यानंतर तुमचं राज्य तुम्हाला इथून निवडायचं आहे. तुमचं जे काही राज्य असेल ते राज्य तुम्ही इथून निवडायचं आहे. त्याचबरोबर उपजिल्ह्याचं, आता जिल्ह्याचं नाव देखील तुम्हाला इथून निवडायचं आहे. जिल्ह्याचं नाव निवडून झाल्यानंतर उपजिल्ह्याचं नाव तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. त्याचबरोबर तुमचं शहर हा ऑप्शन इथे तुम्हाला राहणार आहे. त्याचबरोबर शहराचं नाव तुम्हाला इथून निवडायचं आहे. त्यानंतर तुमचं इथं पिनकोड नंबर टाकायचा आहे. मित्रांनो मगाशी एक माहिती तुम्हाला सांगायची राहिली, इथं तुमचं रस्त्याचं आणि गल्लीचं नाव तुम्हाला इथं टाकायचे आहे. आणि मग त्यानंतर तुमचं राज्य निवडायचं आहे, जिल्हा निवडायचा आहे, उपजिल्हा निवडायचा आहे, तुमची स्थान क्षेत्र तुम्ही इथं निवडायचं आहे, शहर निवडायचं आहे आणि पिनकोड नंबर टाकायचा आहे. आता सध्याचा पत्ता आणि तुमचा कायमचा पत्ता हे दोन्ही सारखे असेल तर तुम्ही इथं तोच पत्ता तुम्ही इथे टाकायचा आहे. जर सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता वेगळा असेल तो तुम्ही वेगळा टाकू शकता. आता इथं मित्रांनो इथं माहिती भरत असताना व्यवस्थित माहिती भरायची आहे. बांधकाम साईटचा पत्ता म्हणजे जिथं तुम्ही घर बांधणार आहात तिथला संपूर्ण पत्ता तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे. म्हणजे मित्रांनो जिथं तुम्ही आता या योजनेचा ज्यावेळेस पैसा येणार आहे आणि हा पैसा आल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी घर बांधणार आहात तिथला पत्ता तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. आता जमीन दस्तऐवज अपलोड करा. तर मित्रांनो इथं तुम्ही ज्या जमिनीवर घर बांधणार आहे त्या जमिनीचा जो काही कागद असेल, 7/12 असेल, 8 असेल, तो उतारा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. फाईल निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचा आणि या ठिकाणी तुम्ही तो अपलोड करायचा आहे. त्याची साईज तुम्हाला 1 MB पर्यंत चालते. अपलोड करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते अपलोड झालेलं दिसेल. आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह करा. परत एकदा मित्रांनो सांगतो की इथं PM आवास योजना तयार करा या ठिकाणी जो काही पत्ता लिहायचा आहे तो पत्ता म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी घर बांधणार आहात त्या जागेचा पत्ता तुम्हाला लिहायचा आहे आणि त्या जागेचा कागद तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. ही सर्व माहिती भरायची. सेव्ह करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता शेवटची माहिती तुम्हाला इथं व्यवस्थित भरायची. शेवटची माहिती भरत असताना बँक खाते क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्याचबरोबर परत बँक खात्याचा क्रमांक तुम्हाला पुष्टी करायची आहे. त्याचबरोबर तुमच्या बँक खात्याचा IFSC कोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. बँक तपशील रिसेट करा या ऑप्शनची गरज लागली तर तुम्ही तो वापरू शकता. आता ही सर्व माहिती तुम्हाला बँकेचं जे तुमचं पासबुक असतं त्या पासबुकावर तुम्हाला पहिल्या पानावर दिलेली आहे. त्याचबरोबर आता शेवटचा मुद्दा म्हणजे मुफ्त बिजली योजना असेल, आयुष्यमान भारत उज्ज्वला योजना असेल, यासारख्या ज्या काही योजना असतील त्या योजनेचा अंतर्गत लाभ तुम्ही घेतलेला आहे का? तर मित्रांनो इथं तुम्ही घेतला असेल तर होय म्हणायचं आहे आणि जर तुम्ही होय म्हटला तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही इथं नाही म्हणायचं आहे आणि इथं जे काही बॉक्स दाखवले आहेत त्या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं दोन्ही बॉक्स दिसतात त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि अंतिम मुदतच्या या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. निश्चितच मित्रांनो या योजनेची माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल तर आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच नवीन प्रकारच्या व्हिडिओ आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर ही जी माहिती जी आहे तुम्हाला ती कशा प्रकारे वाटली, जर तुम्हाला तुमचे स्वतःचे घर हवे असेल तर प्रधानमंत्री आवास योजना 2.0 चा लाभ घ्यायला
असेल तर लगेच अर्ज करा. यामधील अर्ज प्रक्रिया तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तसेच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा. तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.